आदित्य ठाकरे ज्या प्रकारे इकडे येत आहेत त्या दौऱ्याला एक विशेष महत्त्व आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत काय पण निवडणुकीमध्ये पक्षप्रमुख मातोश्रींना जो उमेदवार देतील त्याप्रमाणे या ठिकाणी लोकसभेतील सर्व कार्यकर्ते काम करतील. मग तो सर्वसामान्य कार्यकर्ता असेल, पक्षाचा कोणता नेता असेल, पदाधिकारी असेल, त्यापाठी भक्कमपणे कल्याण लोकसभेतील सर्व शिवसैनिक भक्कमपणे कार्यकर्ते पदाधिकारी काम करून या कल्याण लोकसभेमध्ये पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा लोकसभेचा खासदार निवडून येईल असा विश्वास आम्हाला सर्वांना या ठिकाणी वाटतो. कशा प्रकारे कसं पाहिले जातं कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनातून कसं पाहिलं जातं? नाही, हा दौरा हा प्रत्येक वेळेला कार्यकर्त्यांसाठी एक उत्साहाचा असतो आणि हे दौरे आता मागच्या 13 तारखेला देखील उद्धव साहेब या ठिकाणी येऊन गेले, कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये जो पक्षामध्ये फाटाफूट झालेली आहे त्या अनुषंगाने या दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. कार्यकर्ते जे भक्कमपणे उद्धव साहेबांच्या बरोबर आहेत त्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं, त्यांचं कौतुक करणं, त्यांचं मनोधैर्य उंचावणं यासाठी हा दौऱ्याला एक वेगळं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. राज ठाकरे येत्या 15 तारखेला येत आहेत, तर त्यांच्याबद्दल आम्ही काय सांगणार. राज ठाकरेंच्या ते त्यांच्या पक्षाचे लोक सांगतील काय का दौरा आहे, काय काय संदर्भात आहेत. कोणार्क, अपना शहर अपनी बातें.